चौफेर महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला बातमी येते राज्याच्या राजकीय वर्तुळातनं महायुतीमधनं। कारण महाराष्ट्राचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरून आज दुपारी झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर महायुतीत नाराजी नाट्याचा भूकंप पाहायला मिळाला। एरवी येणकेनं कारणाने नाराज राहणारे उपमुख्यमंत्री शिंदेंचा कित्ता त्यांच्या मंत्र्यांनी गिरवला। ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षांतराचे वारे वाहू लागले आणि त्याचा मोठा फटका शिंदेंच्या शिवसेनेला बसल्याचं पाहायला मिळतंय। भाजपने शिवसेनेचे अनेक नेते पदाधिकारी गळाला लावले, त्याचा फटका भविष्यात शेवटी शिवसेनेला बसणार आहे। हेच राजकीय नुकसान लक्षात घेऊन शिवसेनेत असलेली खदखद आज डोंबिवलीत दीपेश म्हात्रेंच्या भाजप प्रवेशामुळे बाहेर पडली। एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी थेट बहिष्काराचं अस्त्र उगारलं आणि भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। शिवसेनेचे मंत्री दालनात आले, पण त्यांनी कॅबिनेट बैठकीला जाणं टाळलं। दरम्यान या सर्व घडामोडीनंतर नाराजी पाहायला मिळाली आणि शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री फडणवीसांना भेटायला देखील गेले। यावेळी मुख्यमंत्र्यांनी तुम्हीच उल्हासनगरमधनं सुरुवात केली अशा शब्दात शिंदेंच्याच नेत्यांना झापल्याची माहिती सूत्रांकडनं कळते। याबाबत जेव्हा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंना विचारणा झाली तेव्हा त्यांनी नाराजी नाट्याच्या बातमीवर कानावर हात ठेवत काही भाजप मंत्री सुद्धा अनुपस्थित असल्याचं सांगितलं। तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये कोणत्या कारणांवरून नाराजी आहे ते पाहूया। सेनेचे नेते, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना भाजपने आपल्याकडे खेचणं, ज्यांच्या विरोधात शिंदे सेनेने निवडणुका लढल्या त्यांना भाजपत घेणं, शिंदेचे नेते पालकमंत्री यांना विश्वासात न घेता निधी वळवणं, निर्णय घेणं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती धर्म पाळला न जाणं, ही सगळी कारणं आता समोर येत आहेत शिंदेंच्या मंत्र्यांच्या नाराजी संदर्भात। तर शिंदेंच्या नेत्यांना निधीसाठी कसरत करावी लागते आहे, हेही एक नाराजीचं कारण पाहायला मिळतंय। याशिवाय संभाजीनगर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, कोकणामध्ये भाजप युती धर्म पाळत नाही अशी तक्रार आहे शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची, मंत्र्यांची। तर महायुतीमधील या सुंदोपसुंदीवर शिवसेने